नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज अ, भारतरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना कोटी कोटी प्रणाम. तर कालच आपण बघितलं की काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच आपल्याला खूप मोठी गुड न्यूज भेटलेली आहे. तर ही गुड न्यूज काय आहे आणि त्याच्यातील सविस्तर बाबी काय आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत आणि तुमच्या मैत्रिणीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर माननीय मुख्यमंत्री यांनी फेब्रुवारीमध्ये आपल्याला सांगितलं होतं की 70,000 पदांसाठी लवकरच नोकर भरती होणार आहे. तर ही पदे कशी तर नव्या पद्धतीने भरण्यात येणार आहे. आपण मागे बऱ्याचदा न्यूजमध्ये बघितलं असेल की आयोगाचे सदस्य असतील, वेगवेगळे अध्यक्ष असतील, हे वेगवेगळ्या आयोगाच्या परीक्षा पद्धतींचा अभ्यास करत होती की तिथे म्हणजे परीक्षा कशा लवकर घेतल्या जातात, म्हणजे भरती प्रक्रिया कशी लवकरात लवकर घेतली जाते. तर त्यांचा तो अभ्यास तिकडे सुरू होता आणि सायमल्टेनियसली इकडे आपल्या सामान्य प्रशासन विभागामार्फत सर्व जे पदांचं सुसूत्रीकरण आहे ते आणि बिंदू नामावली हे जे ह्या गोष्टी आहेत ते मुख्यमंत्र्यांनी आधी दिलेले होते, त्यानुसार काम सुरू होतं. तर आता त्यांनी म्हणजे फेब्रुवारीमध्ये बघा ज्यांनी घोषणा केलेली होती की काय की राज्यात 70,000 पदांची लवकर नव्या पद्धतीने नोकर भरती करण्यात येणार आहे. तर त्याच्यामध्ये जवळपास आपण पाहिले होते MPSCकडून किती तर 50,000 पदं आणि इतर जे 20,000 आहेत 20,000मध्ये आता कोणती महानगरपालिका असतील, ZP असतील किंवा ज्या आपल्या सहकारी बँका असतील तर हे TCS आणि IBPSद्वारे भरण्यात येणार आहे. आणि जे उरलेले जे गटकचे जे पदं आहेत बऱ्यापैकी जे आपण आता विविध महामंडळे असतील सरकारची किंवा विविध संस्था असतील, विद्यापीठे असतील, तर आपण म्हणजे याच्यातील बऱ्यापैकी पदे आता ही गटकची जी असतील किंवा बची असतील, जे आतापर्यंत आपण TCS IBPS मार्फत जे पदे म्हणजे परीक्षा देत होतो, तर ती आता ही सर्व पदे आता टप्प्याटप्प्याने MPSCकडे जात आहे. आपण बघितलेलं होतं की जो 18 जुलै 2024चा JR आहे तर त्यानुसार ही टप्प्याटप्प्याने भरती 1 जानेवारी 2026 पासून MPSC मार्फत भरण्याचा शासन निर्णय तेव्हाच जाहीर केलेला होता. आता ही न्यूज बघा कधीची तर फेब्रुवारी 9, 2026ची न्यूज आहे. तर इथं आपल्याला क्लिअरली दिसतं आहे की मुख्यमंत्र्यांनी ही नव्या पद्धतीने भरती होणार आहे तेव्हा जाहीर केलेलं होतं. आता काल जो निर्णय आलेला आहे की MPSCच्या भरती प्रक्रियेत सुधारणा म्हणजे काल ॲक्च्युली आपली मंत्रिमंडळ बैठक झाली आणि जेव्हा अशा घोषणा ह्या फक्त म्हणजे नुसत्या घोषणा नसतात, जेव्हा त्या कागदावर येतात आणि मंत्रिमंडळात जेव्हा मंजूर केल्या जातात तर तेव्हा ह्या सिरियसली घेण्याच्या गोष्टी असतात. तर इथं म्हणजे काल मंत्रिमंडळ बैठकीत हे भरती प्रक्रियेत सुधारणा 18 सेवा आणि 93 संवर्गाचा नव्याने समावेश करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. म्हणजे आता काय होणार आहे ते विविध भरती प्रक्रियेसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची संख्या कमी होणार आहे. म्हणजे ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे इतके दिवस मुलं आता 900 आणि 1000 रुपये भरून जे हे करत होते, परीक्षा देत होते, तर आता अशा खूप साऱ्या परीक्षा देण्याची आता इथून पुढे गरज राहिलेली नाही. आता इथं बघू शकतो आपण की म्हणजे सुधारणा जर बघितल्या तर MPSCत आता किती 102 संवर्ग असणार आहेत आणि 2च मुख्य परीक्षा आणि 900 परीक्षा जवळपास रद्द करण्यात आलेल्या आहे. आणि जी अराजपत्रित पदांसाठी मुलाखत पद्धत होती ती देखील बंद करण्यात आलेली आहे. म्हणजे जे ब आणि क साठी जिथे जर कुठे मुलाखती असतील तर त्या आता पूर्णपणे बंद होणार आहे. तर थोडं आपण डिटेलमध्ये आता हे पुढे बघूया. तर आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे जे UPSCच्या धर्त्यावर आहेत तर त्या धर्तीवर महाजॉब्स पोर्टलद्वारे आता निपुण सेतू उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. तर ॲक्च्युली जे UPSC तर यांनी मुलाखत फेरीपर्यंत पात्र ठरलेल्या परंतु अंतिम गुणवत्ता यादी स्थान न मिळालेल्या उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता प्रतिभा सेतू पोर्टल सुरू केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अंतिम निवडीसाठी शिफारस न झालेल्या उमेदवारांसाठी माहिती सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील संस्थांना उपलब्ध करून देण्यात आल्या. त्याच्यामुळे काय होणार आहे, जे आपले प्रतिभावान आणि हुशार विद्यार्थी असतील जे थोड्या मार्क्सनी याच्यातून परीक्षेमध्ये त्यांचं सिलेक्शन राहत असेल तर त्यांना खाजगी क्षेत्रामध्ये चांगल्या जॉबची संधी आता मिळणार आहे इथून पुढे. आता पुन्हा तीच गोष्ट इथं सांगितलेली आहे की म्हणजे आता काय मल्टिपल एक्झाम असतात तुम्हाला द्यायची गरज नाही, कारण ते सर्व संवर्ग असतील रिक्रुटमेंट रूल्स असतील ते एकत्र केल्यामुळे आपला खूप मोठा त्रास आता इथून पुढे कमी होणार आहे. आता आपण यातील ज्या टेक्निकल बाबी आहेत ते थोड्या डिटेलमध्ये बघूयात. तर शासनाने जो काल मंत्रिमंडळ निर्णय घेतला काल दिनांक 23 शासनाने काय सांगितलेलं आहे, शासनाच्या भरती प्रक्रियेत सुधारणा, उमेदवारांसाठी सुलभता व तंत्रज्ञानाचा स्वीकार. त्याच्यामध्ये आपण बघूया तर काय सेवा प्रवेश नियमामध्ये व्यापक बदल करण्यात आलेले आहेत. म्हणजे सेवा प्रवेश म्हणजे प्रत्येक परीक्षा असेल किंवा एखाद्या महामंडळाची भरती असेल तर त्यांचे प्रत्येकाचे वेगळे कितीतरी सेवा प्रवेश नियम होते. तर आता हे काय करण्यात आलेले जवळपास 574 सेवा प्रवेश नियमामध्ये आता बदल करण्यात आलेले आणि
त्याच्यातील जे शैक्षणिक पात्रता असेल, अनुभव, कौशल्य व प्राधान्य निकषांचे सुसूत्रीकरण करण्यात आलेले आणि विविध संवर्गातील विसंगती दूर करण्यावर भर देण्यात आलेला आहे. आणि अनुभवाच्या अटीचे सुसूत्रीकरण, शैक्षणिक व अनुभव निकष अधिक सामायिक, सुसंगत आणि तर्कसंगत करण्यात येणार आहे. आता इथं बघा, सरळ सेवा भरतींसाठी अनुभवाची अट लागू राहणार नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे. आपण बघतो सरळ सेवा भरतीमधील काही पदांसाठी अनुभव गरजेचा होता, पण तो आता इथून पुढे लागणार नाही. त्याच अंतर्गत आता बघितलं आपण महाराष्ट्राची जी नागरी सेवा आहे, राजपत्रित गट अ, गट ब परीक्षा पद्धतीचा विस्तार सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राष्ट्रीय महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ, गट ब परीक्षा योजनेअंतर्गत 6 सेवांमधील एकूण 57 संवर्गामध्ये पदभरती केली जाते. तर या सुधारणेनंतर जवळपास या सेवांमध्ये किती तर 45 संवर्गाचा नव्याने समावेश करून त्या अंतर्गत एकूण 102 संवर्गाचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आता विविध शासकीय पदावरील भरती प्रक्रिया सुटसुटीत, सक्षम आणि उमेदवारांच्या दृष्टीने सुलभ व्हावी यासाठी पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आलेली. आता आपली जी संयुक्त परीक्षा आहे, तर या योजनेमध्ये बघा नव्याने 18 सेवांचा किती जवळपास 18 सेवांचा आणि इकडे बघितलं 93 संवर्गांचा समावेश होणार आहे. आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर निपुण सेतू पोर्टल देखील सुरू करण्यास मान्यता दे. आता आपण वरती बघितलं निपुण सेतू पोर्टल आणि विकसित महाराष्ट्र 2047च्या विजयानुसार हा कृती आराखडा तयार करण्यात आलेला. म्हणजे आपले काही प्रशासकीय डेव्हलपमेंटसाठी काही टार्गेट ठेवलेले 2047चे, तर त्या व्हिजननुसार हा कृती आराखडा तयार करण्यात आला. ॲक्च्युली म्हणजे हे जे निर्णय घेण्यात आले काल हे आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे प्रशासकीय निर्णय म्हणता येतील आपल्याला. कारण जवळपास आपलं महाराष्ट्र तयार झाल्यापासून एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढं सुसूत्रीकरण कधीही झालेले नव्हते. झालेल्या उमेदवारांसाठी आपण निपुण सेतू उपक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अंतिम निवडीसाठी शिफारस न झालेल्या उमेदवारांची माहिती सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील संस्थांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि त्यासाठी महाजॉब्स पोर्टल अंतर्गत निपुण सेतू हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. इथं आपला एक करंटचा पण प्रश्न तयार होतोय बरं का, की महाजॉब्स पोर्टल अंतर्गत निपुण सेतू हा उपक्रम लक्षात असू द्या. त्यानंतर डिजिलॉकरद्वारे कागदपत्र पडताळणी त्याचा वापर करून पदभरती प्रक्रिया सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्यात येणार आहे. उमेदवारांची शैक्षणिक गुणपत्रिका, अन्य स्थानांतरण, दिव्यांग, जात, क्रीडाविषयक प्रमाणपत्रे इत्यादी कागदपत्रे डिजिटल लॉकरद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील. आता मुलाखतीऐवजी अंतर्गत पदोन्नती आणि प्रतिनियुक्तीने आता भरती केल्या जाणार आहे. म्हणजे पहिल्यांदा काय व्हायचं, जे नामनिर्देशनाच्या कोटीतील राजपत्रित संवर्गातील जे पदे ते मुलाखतीने भरण्याऐवजी आता ती पदोन्नती आणि प्रतिनियुक्तीने भरण्यात येणार आहे. आता काही कालबाह्य झालेले संवर्ग होते. IT कॅडर तयार होणार आहे आता नवीन, म्हणजे शासनाच्या गरजेनुसार आता IT नुसार आता बघतोय आपण AI किती बदल घडतायत. तर त्यासाठी शासन आता नवीन IT कॅडर सुरू करत आहे. आता अराजपत्रित संवर्गासाठी नो इंटरव्ह्यू पॉलिसी. आता ही काय आहे पॉलिसी? आता आपण बघतोय जे राजपत्रित पदे असतात राज्यसेवेची, त्यासाठी इंटरव्ह्यू असतो. पण जे अराजपत्रित संवर्ग असतात, PSI असतील, STI AS असतील, तर यांना नो इंटरव्ह्यू पॉलिसी लागू केली जाणार आहे. यामुळे निवड प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक होणार आहे. आणि जो वेळ असतो ना, समजा एखादी प्रोसेस खूप लांबते, तर तो आता कमी होणार आहे. खरंच आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर शासनाचे प्रशासन विविध संवर्गामध्ये विभागलेले असून यामध्ये जवळपास किती 33 विभाग आणि सुमारे 110 आस्थापना आणि 3600हून अधिक संवर्गांची रचना आहे. तर सरळ सेवा भरतीसाठी 1400हून अधिक सेवा प्रवेश नियम अस्तित्वात असून विविध विभागांकडून स्वतंत्रपणे परीक्षा घेतल्या जात होत्या. मात्र त्या सुधारणा करून परीक्षांची संख्या आता कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्यामुळे काय होणार आहे, उमेदवारांची भरतीची संधी म्हणजे पदांची संख्या वाढणार आणि भरती प्रक्रिया जी कशी होणार आहे तर ती अधिक सुलभ, पारदर्शक आणि कालबद्ध आणि परिणामकारक पद्धतीने घेतल्या जाणार आहे. आता नवीन सेवा संयुक्त परीक्षांचे आयोजन सुसूत्रीकरण होणार. विविध प्रशासकीय विभागातील समान संवर्गाच्या वर्गीकरणाच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती केल्या जाणाऱ्या सध्याच्या सेवा व्यतिरिक्त आणखी 18 नवीन सेवा निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आणि या 18 नवीन सेवांमध्ये विविध प्रशासकीय विभागातील एकूण 93 संवर्गांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता गट ब जे आहे अराजपत्रित व गट क संवर्गाचे प्रशासकीय व तांत्रिक अशा गटात वर्गीकरण करण्यात आलेले.
जो प्रशासकीय संवर्ग गट आहे राजपत्रित गट बचा, तर त्याच्यामध्ये जवळपास 270 संवर्गाचे 18 गट करण्यात आलेले आहे आणि तांत्रिक संवर्ग गटाचे 221 संवर्गाचे 30 गट करण्यात आलेले आहे. इथून पुढे आता परीक्षा संख्या कमी होणार आणि तुम्ही म्हणजे एक परीक्षा दिली की मल्टिपल समजा मेनसाठी अपिअर होणार आणि मुळात तुमचा जो वाया जाणारा वेळ आहे किंवा पैसा असेल, तुमचे श्रम असतील, ते आता खूप मोठ्या प्रमाणात वाचणार आहे आपल्या विद्यार्थ्यांचे. आणि एक चांगली किंवा पॉझिटिव्ह गोष्ट आपण ही म्हणू शकतो की एम-पी-एस-सीने पण आता म्हणजे की बदल करण्याचे जे ठरवलेले आहे की कालसुसंगत समजा की जाहिरातीनंतर जवळपास 9 महिन्यात लवकरात लवकर निकाल लावण्याची म्हणजे एम-पी-एस-सीने भरती प्रक्रियेला वेग देण्यावर आयोगाचा भर असल्याचे आयोगाचे जे सचिव आहे महेंद्र हरपाळकर सर यांनी आता सांगितले होते. तर ही खरंच चांगली गोष्ट आहे. आता आपण बघतो की सध्याच्या परिस्थितीत ब असेल किंवा गट क असेल म्हणजे जवळपास 2-2, 3-3 वर्ष ही आपली प्रोसेस चालते. म्हणजे फार जाहिरात आल्यापासून त्याची पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, गट क असेल तर मग त्याच्यामध्ये तुमची म्हणजे ब मधील PSIचे आता ग्राउंड असेल, त्याच्यानंतर मुलाखत असेल, गट क मधील लिपिकची समजा आली तर तुमची पूर्व, मुख्य, त्याच्यानंतर टायपिंग परीक्षा असेल. म्हणजे याच्यामध्ये खूप आणि त्यात पुन्हा केसेस वगैरे ह्या खूप बऱ्याच गोष्टी यायच्या. आता त्यातल्या आता एक आणखीन एक आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे परीक्षा आहे लोकसेवा आयोगाच्या एम-पी-एस-सीच्या त्या मॅटच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आलेल्या आहे. म्हणजे यापुढे तुम्हाला जर काही अपील करायची असेल तर तिथे उच्च न्यायालयात जाता तुम्हाला दाद मागावी लागणार आहे. म्हणजे सरळ सरळ मॅटला म्हणजे आता इथून मॅटचा रोल म्हणजे बाजूला केलेला आहे आयोगाच्या परीक्षांपासून. तर यामुळं काय होईल आता की बरेच म्हणजे जे असतात आता समजा प्रत्येकाचे प्रॉब्लेम असतात असं नाही म्हणू शकत आपण. पण जास्त अनावश्यक बाबी नाही का प्रत्येक गोष्टीसाठी मॅटमध्ये जायचं वगैरे. तर हे टाळल्यामुळे काय होईल, जी प्रोसेस आहे ना ती वेगवान होईल किंवा जे अडथळे यायचे ना आता ते नाही येणार. आणि म्हणजे आता काही गोष्टी फायदे आहेत त्याच्यावर तोटे पण आहे की आता आपण आपल्या समजा उच्च न्यायालयात जावं लागेल. याचा खर्च जर बघितला आपण तर तो खूप जास्त आहे. आता महत्त्वाचं की सध्या जे गॉसिप चालू आहे मार्केटमध्ये की म्हणजे ते आता ॲड होईल की नाही होणार, म्हणजे काही खरं नाही येईपर्यंत वगैरे. तर तुम्ही बघू शकता इथे की आपली जी जाहिरात आलेली आहे संजय ग्रुप बीची, तिथं 4.1 to 3 मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. तर 3 मध्ये बघू शकता तुम्ही की जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रकात जाहिरातीत नमूद नसलेल्या संवर्गासाठी तसेच सामाजिक व समांतर आरक्षण पदे उपलब्ध होण्याची विद्यमान संवर्गातील पदसंख्येत बदल वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेकरता अर्ज सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे तुमची पूर्वपरीक्षेचा निकाल येईपर्यंत म्हणजे शासन किंवा याच्यामध्ये नाही का हे करू शकतं, बदल करू शकतं. आयोग पण जास्तीत जास्त मागणीपत्र पाठवू शकते आणि त्यात संवर्गाचा समाविष्ट करू शकतात. त्याच्यामुळं कोण काय म्हणतं याला सध्या तरी महत्त्व नाही. आता हे बघू शकतो आपण जे कॅडर सिस्टीम आहे समजा, तर अराजपत्रित संवर्ग, महाराष्ट्र प्रशासकीय अराजपत्रित परीक्षा आणि संयुक्त तांत्रिक परीक्षा 2 स्तरीय परीक्षा आहे पूर्व, मुख्य. तर याच्यामध्ये आता बघितलं आपण की मुलाखत नाही आहे. तर तांत्रिकसाठी विशिष्ट परीक्षासाठी परीक्षा आहेत. तर आता ही एम-पी-एस-सीकडून आता एक ॲव्हरेज दिलेलं आहे की आतापर्यंत किती पदभरती व्हायची. तर आता इथं आपण बघू शकता म्हणजे वर्षाबाहेर दिलेलं 2022, 23, 24. आता 2026साठी बघितलं तर जवळपास 55,000 म्हणजे या प्रमाणात आपल्याला समजा भरतीचं त्यांचं टार्गेट आहे. आय नो की एवढं होणार पण नाही. पण एक सांगायची गोष्ट अशी की मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहे. असतील समजा त्यांचे टार्गेट पण कसं असतं प्रत्येक डिपार्टमेंट असेल. आता काही बिंदू नामावली असतील किंवा जे रिक्त जागा पाठवण्याचं हे म्हणजे काही गोष्टींच्या बाबतीत समजा सगळ्यांनी पॉझिटिव्हली चांगलं काम केल्यामुळे आपल्याला खूप मोठी संधी उपलब्ध होत आहे. म्हणजे एक आपण म्हणू शकतो आता हे शासनाच्या आता एम-पी-एस-सीकडे समजा या दोन्हींच्या याच्यावर राहत आहे की आता कारण ही प्रोसिजर म्हणजे ॲक्च्युली कशी आता म्हणजे ठीक आहे आता शासन निर्णय वगैरे आला, पण आता जी-आर येईल. जी-आर आल्यानंतर ते मागणीपत्र नाही की एम-पी-एस-सीकडे पाठवण्याची प्रोसिजर असतील किंवा अजून बऱ्याच गोष्टी म्हणजे आता ही 26मध्ये येतील की 27मध्ये हे आपल्याला आता नेमकं म्हणा तसं क्लिअर नाही. आता म्हणताय की गट क साठी जे आहेत तर नवीन म्हणजे परीक्षा पद्धती जाहीर होईल आणि त्यानंतर जाहिराती. आता हे कळलंच आपल्याला या आठवड्यात किंवा 1-2 दिवसात आपल्याला लवकरच समजणार आहे. म्हणजे सांगायचा उद्देश आहे की संधी खूप मोठी आली आहे तुमच्या पुढं. तुम्ही बाकी कसलाही विचार न करता तुम्ही फक्त आता म्हणजे ॲक्च्युअली विद्यार्थी म्हणून किंवा उमेदवार म्हणून
तुम्ही फक्त सिलेबस, त्याच्यानंतर PYQ आणि तुमचे जे सोर्स आहे ना याच्याशी स्टिक राहिलं पाहिजे. बाकी आपलं म्हणजे विद्यार्थी म्हणून आपलं काम काय आहे, अभ्यास करणे. आता काही गोष्टी कशा थोडे लवकर होतील, काही लेट होतील. कसं असतं, सगळं आपलं काय मनासारखं वेळेत होत नसतं. त्याच्यामुळे साहजिक असतं. आणि म्हणजे नाव ठेवायचं वगैरे असं काही नाही, पण हे ॲक्च्युली बदल आहे ना आपल्यासाठी खूप मोठे आहेत. तर आपण विद्यार्थी म्हणून आपण अभ्यास केला पाहिजे, एवढं आपल्याला कळतं. तर हा निर्णय म्हणजे ॲक्च्युली फक्त हे आकडे नाही. हा निर्णय कसा आहे, तर युवकांच्या भविष्याचा पाया मजबूत करणारा संकल्प आहे. ज्या विद्यार्थ्यांनी समजा आता आपण माहिती आहे, की आपल्याला खूप अन्याय, अडचणी असतील, अस्पष्टता आहे. म्हणजे खूप काळापर्यंत आपण सहन केलेलं आहे. म्हणजे आता इथं जर जागा समजा वाढल्या, की आपण जे बघतो त्यानुसार जर पदं आली, तर अभ्यास करणारे विद्यार्थी, जुने विद्यार्थी असतील किंवा नवे, खरंच ही खूप मोठी संधी आहे. तर खरंच म्हणजे आपण या बाबतीत आहे ना महाराष्ट्र शासनाचे आभार मानले पाहिजे किंवा मुख्यमंत्री साहेब आहे ज्यांचं खरंच म्हणजे प्रशासकीय गोष्टीबाबत त्यांची क्लॅरिटी खरंच वाखाणण्याजोगी. म्हणजे त्या व्यक्तीला खरंच क्लॅरिटी आहे काही बाबतीमध्ये. आपण काय सहज असं कोणाचं नाव घेत नाही. पण काही गोष्टी जर विद्यार्थ्यांच्या फेवरमध्ये चांगल्या होत असेल, ठीक आहे, थोडं लेट झालं, थोड्या हे झाल्यात गोष्टी, पण खरंच म्हणजे आज म्हणजे खूप मोठी त्यांच्यामार्फत आपल्याला संधी उपलब्ध होत आहे. तर आपलं काम काय आहे, की खरं म्हणजे आलेल्या नवीन गोष्टींचं स्वागत केलं पाहिजे आपण. आता कसं होईल, की कमी परीक्षा असतील, भरपूर जागा असणार आहे, कमी फी असणार आहे, म्हणजे जो हेलपाटे आपले ते कमी होणार आहे. ज्याचा अभ्यास तगडा त्याला पोस्ट मात्र फिक्स भेटणार आहे. त्याच्यामुळं चांगली तयारी करा, चांगलं अभ्यासाला सुरुवात करा, अजूनही सुरुवात केली नसतील तर. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, तर ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचा अभ्यास करणाऱ्या सर्व मित्र-मैत्रिणींचा WhatsApp आणि Telegram ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.